नमस्कार. टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 18 जुलैच्या बातमीचा पाठपुरावा आता आमदाराने घेतली थेट दखल. चांदापुरी ते पिलीव कॅनलवरील काटेरी झुडपे आणि खड्ड्यांचा प्रश्न अखेर आमदार उत्तमराव जानकर यांच्या दरबारात पोहोचला आणि या समस्येवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या प्रश्नाचा पुढील पाठपुरावा करत आज पत्रकार अण्णा भोसले यांनी आमदार उत्तमराव जानकर यांची भेट घेतली. यावेळी चांदापुरी ते पिलीव कॅनलवरील काटेरी झुडपे आणि खड्ड्यांची समस्या आमदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. की त्या मुलांना जाता येत नाही, बैलगाडी नेता येत नाही, गाडी जीप चारचाकी वाहन नेता येत नाही, माणसाला काय वैरण न्यायची म्हणलं तरी नेता येत नाही. काहीच का मोटरसायकलीवर बी वैरण न्यायची म्हणलं तरी ते एड्या बाबडीत अडकते. नाही तातडीनं मशीन भाड्याने घ्या, काय करायचं ती करा, पण ती काढून घ्या. हा तरंगफळ पासून तरंगफळच्या पुढे जिताडी पूल म्हणून आहे आपला, जिताडी पूल ते पिलीव एक बाजू तरी क्लिअर पाहिजे. तुमच्या विभागाला निवेदन दिले पण ते डिझेलचा मला किती दिवसात काढून देणार? येस, पण मला हे काढून पाहिजे 8 दिवसात सगळं. आमदार उत्तमराव जानकर यांनी नीरा उजवा कॅनलचे कार्यकारी अभियंता मोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चांदापुरी ते पिलीव कॅनलवरील काढलेली काटेरी झुडपे हटवणे तसेच पडलेले खड्डे बुजवण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यामुळे आता या प्रश्नावर प्रत्यक्ष कारवाई होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. आमदारांच्या सूचनेनंतर पाटबंधारे विभागाकडून कामाला कधी सुरुवात होते याकडे आता चांदापुरी आणि पिलीव परिसरातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे. जनतेच्या प्रश्नासाठी टॉक 18 मराठीचा पाठपुरावा असाच सुरू राहणार. टॉक 18 मराठीसाठी मी अण्णा भोसले. धन्यवाद.